అంబేడ్కర్ అందుకో వందనమయ్యా, ఈ భారతాన ఉదయించే సూర్యుడివయ్యా. అంబేడ్కర్ అందుకో వందనమయ్యా, ఈ భారతాన ఉదయించే సూర్యుడివయ్యా. నువ్వెగసి పోరుకెరటం హోరాగు కొత్త సమాజం, రాజ్యాంగ నిర్మాత భారతదేశ కొనక. అంబేడ్కర్ అందుకో వందనమయ్యా, ఈ భారతాన ఉదయించే సూర్యుడివయ్యా. వేలయనులు జాతికే వెలుగు నువ్వయ్యా, వెలవా తడతలర తలమచ్చనావయ్యా. అంబేడ్కర్ అందుకో వందనమయ్యా, ఈ భారతాన ఉదయించే सूर्युडिवయ్యా. नमस्कार मित्रांनो, जय भीम, जय शिवराय. मी आपला मित्र विकी केदार सम्यक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, एक वेळ अशी होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा ह्या सिनेमांमध्ये दाखवणं सुद्धा हा कथित उच्चभ्रू लोक हे धांदत नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे तळागाळापर्यंत पोहोचू नये, हे लोकांमध्ये रुजू नये यासाठी खूप प्रयत्न झालेत. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे सूर्यप्रकाशा इतके निखळ आणि सत्य आहेत, वास्तववादी आहेत. त्यामुळे कितीही झाकलं तरी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे कधीच लपून राहणार नाही. ते सर्वसामान्यांपर्यंत पोचेल याच्यात तीळ मात्र शंका नाही. मी जे गाणं आपल्यासमोर सादर केलं ते तेलुगू भाषेतलं गाणं. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणांमध्ये नेहमी म्हणायचे की शाहिराचं एक गाणं हे माझ्या 10 भाषणांबरोबरचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जनसामान्यांमध्ये भारतभर देशातल्या सर्व राज्यांमध्ये घराघरापर्यंत जर पोचलं असेल तर या गाण्यांच्या माध्यमातून. तथाकथित मंडळींनी अशी अफवा पसरवून ठेवलेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे केवळ एका जातीपुरता मर्यादित आहे, हे केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. तर हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे ज्यांनी ही अफवा पसरवून ठेवलेली आहे, ज्यांनी हा गैरसमज पसरवून ठेवलेला आहे त्यांच्यासाठी. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे घराघरात पोचलेलं आहे आणि हे पोचविण्याचं कार्य केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुक्तिदाता, आपलं सर्व काही मानणाऱ्यांनी. पिढ्यानपिढ्या अस्पृश्यतेचे चटके खात जडदंडामध्ये बंदिस्त असलेल्या शोषित, पीडित, वंचितांना न्याय मिळवून देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं सर्वस्व मानणाऱ्या शोषित, पीडित, वंचितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे घराघरापर्यंत पोहोचवलेलं आहे. आपल्या प्रती असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भावना ह्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. आपल्या गाण्यांमधून, आपल्या भाषणांमधून, आपल्या साहित्यांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे तळागाळापर्यंत, हे जनसामान्यांपर्यंत घराघरात पोहोचवण्याचं कार्य या शाहीर मंडळींनी, लेखक मंडळींनी, कवी, गायकांनी पोहोचवले. आंबेडकरांवरती गाणे हे संपूर्ण भारतातल्या संपूर्ण भाषांमध्ये, दक्षिणेमध्ये जर म्हणाल तर कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम. उत्तरेमध्ये जर म्हणाल तर भोजपुरी, हिंदी, बंगाली, पंजाबी, राजस्थानी. पूर्वेकडच्या राज्यांमध्ये जर म्हणाल तर आसामी, ओरिसी, अशा एक ना अनेक भाषांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती गाणे आलेले आहेत. आणि हे सर्व गाणे नेटवरती, यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. मी या सर्व गाण्यांच्या लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. मित्रांनो, तुम्ही जरूर बघा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे फक्त एका जातीपुरता किंवा एका राज्यापुरता मर्यादित नाही आहे, तर हे संपूर्ण भारतभर, जगभर ज्या शोषित वर्गाला तथाकथित मंडळींनी आपल्या मूलभूत हक्कांपासून दूर ठेवलं, आमच्या कैक पिढ्या गुलामगिरीमध्ये गेल्या, त्या सर्व गुलामगिरीला नष्ट करण्याचं काम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे.
तर असंख्य पिढ्या आमच्या ह्या मूक प्राण्यांप्रमाणे होत्या. या सर्वांना वाचा फोडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आज आम्ही जे काही आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व गुलामांना गुलामगिरीतून मुक्त केलेलं आहे, समानता स्थापित केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशात समता स्थापन करून संपूर्ण मानवजातीला, भारतातल्या सर्व जात समूहांना एका समान रेषेमध्ये आणलेलं आहे. मूलभूत हक्क, न्याय हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेला आहे. त्याप्रती असलेल्या आमच्या भावना, आमच्या संवेदना या भारतभर असंख्य जात समुदायांनी आपल्या गाण्यातून, आपल्या विचारातून, आपल्या भावनेतून व्यक्त केले. म्हणूनच या जयंतीनिमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयीचा हा व्हिडिओ. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि तुम्हाला अशाच प्रकारे कोणकोणत्या विषयांवरती व्हिडिओ पाहायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि चला तर मग काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय शिवराय.